नमस्कार मित्रांनो, बघा आपण 11वीची NCERT सिरीज चालू केली होती आणि त्यामध्ये आपण जे 11वीचं पुस्तक आहे फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जिओग्राफी हे डिस्कस करणं चालू केलेलं आहे आणि त्यामध्ये आपण पहिला आणि दुसरं चॅप्टर हे कंप्लीट केलं आहे आणि ऑलमोस्ट आज तिसरं चॅप्टरसुद्धा आपण कंप्लीट करून टाकूया. बघा चालू करण्याआधी आपण त्या तिसऱ्या चॅप्टरचा एक रिकॅप घेऊया, म्हणजे तुमचा फ्लो मेंटेन होईल आणि तुम्हाला कळेल की नेमकं आता चालू काय आहे. बघा या चॅप्टरमध्ये आपण सुरुवातीला बघितलं होतं की सोर्सेस बघितले होते जे आपल्याला अर्थच्या इंटरनल भागासंदर्भात माहिती देत होते आणि ते सोर्स कोणते आपण कॅटेगराईज केले होते दोन कॅटेगरीमध्ये. कोणकोणत्या कॅटेगरी? डायरेक्ट सोर्सेस आणि इनडायरेक्ट सोर्सेस. डायरेक्ट सोर्सेसमध्ये आपण रॉक फ्रॉम मायनिंग आणि ओल्कॅनिक इरप्शन्स अशा प्रकारचे सोर्स बघितले आणि इनडायरेक्ट सोर्समध्ये मग काय बघितलं आपण? ग्रॅव्हिटेशन असेल, नंतर मग त्यामध्ये मेटोराइट्स असेल, नंतर मॅग्नेटिझम असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यामध्ये आपण डिस्कस केल्या. ठीक आहे. नंतर आपण समोर आलो, त्यानंतर आपण बघा याच चॅप्टरमध्ये सिस्मिक ॲक्टिव्हिटी डिस्कस केल्या. सिस्मिक ॲक्टिव्हिटी म्हणजे काय? तर भूकंप डिस्कस केला. भूकंपामध्ये आपण भूकंपाचा जो काही शॅडो झोन असतो, शॅडो झोन डिस्कस केला. भूकंपाचे प्रकार डिस्कस केले. भूकंप नाभी म्हणजे काय, एपिसेंटर म्हणजे काय, फोकस म्हणजे काय, या प्रकारचं डिस्कशन आपण तिथं केलंय. त्यानंतर आपण आणखी समोर गेलो आणि इंटरनल ऑफ द अर्थचा जो काही इंटरनल भाग आहे तर त्या संदर्भात डिस्कशन केलं. त्यामध्ये आपण क्रस्ट बघितलं, क्रस्टच्या प्रॉपर्टीज काय आहेत, मॅन्टलच्या प्रॉपर्टीज काय आहेत, नंतर कोरच्या प्रॉपर्टीज काय आहेत. त्याचबरोबर क्रस्ट, मॅन्टल आणि कोर यामध्ये डेन्सिटीचा जो काही क्रम आहे तर तो कसा आहे, डेन्सिटी वाढत जाते का कमी होत जाते. मी सांगितलं होतं तुम्हाला की TDP या तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा, ज्या सरफेसपासून तर कोरकडे काय होत जातं, वाढत जाते. ठीक आहे. तर अशा प्रकारचं आपण डिस्कशन त्या ठिकाणी केलं. आज आपण डिस्कस करणार आहोत बघा ओल्कॅनो. ठीक आहे. या चॅप्टरचा लास्ट पार्ट तो आहे बघा ओल्कॅनो आणि ओल्कॅनिक लँडफॉर्म्स. ठीक आहे. आता ओल्कॅनो म्हणजे काय? तर ओल्कॅनो इज ए प्लेस वेअर गॅसेस, ॲश अँड मोल्टन रॉक मटेरियल इस्केप टू द ग्राउंड. ओल्कॅनो काय आहे? तर ही एक अशी जागा आहे, असे एक प्लेस आहे ज्या ठिकाणाहून गॅसेस, त्याचबरोबर राख आणि वितळलेले रॉक जे आहेत, वितळलेले खडक जे आहेत तर ते बाहेर पडतात आणि त्याला काय त्या जागेला काय म्हणतो आपण? ओल्कॅनो. मग ही जागा नेमकं सिच्युएट कुठं असतं? ठीक आहे. ही जागा नेमकं असते कुठं? तर ही जागा असते बघा अर्थच्या आतमध्ये. मग अर्थच्या आतमध्ये कुठं एक्झॅक्ट पोझिशन कोणती त्याची? तर अर्थच्या आतमध्ये क्रस्टमध्ये. आणि मग क्रस्टमध्येही कोणती पोझिशन? तर ॲस्थेनोस्फियर. ठीक आहे. क्रस्टमध्येही कुठं? ॲस्थेनोस्फियर. आता आपण ॲस्थेनोस्फियर संदर्भात डिस्कशन केलं होतं की ॲस्थेनोस्फियर काय आहे. बघा परत एकदा रिवाइज करूया. ॲस्थेनोस्फियर काय आहे? जो आपला मेंटल आहे. ठीक आहे. एक आपण डायग्राम काढूया इथं अर्थची. ठीक आहे. या अर्थमध्ये आपण काही पार्ट करतो. वरचा क्रस्ट, त्यानंतर खाली मेंटल आणि खालचा एकदम कोर. ठीक आहे. आता हे जे काही अप्पर मेंटल आहे, अप्पर मेंटल आणि लोअर क्रस्ट, हा जो मधातला भाग आहे हा भाग एकदम ब्रिटल असतो, ठिसूळ असतो. ठीक आहे. आणि याच भागामधून काय जो काही लावारस आहे तर तो कोणत्या भागामधून येतं? याच भागामधून येतो. म्हणजेच ओल्कॅनो जे सिच्युएटेड झालेलं आहे तर ते कोणत्या भागामध्ये सापडतात? जास्तीत जास्त या ॲस्थेनोस्फियरमध्ये. ठीक आहे. म्हणजे हीच ती जागा आहे जिथनं आपल्याला लावारस बाहेर निघतो. ठीक आहे. मग हे इंग्लिशमध्ये दिलेलं आहे की इट इज अ वीकर झोन. ॲस्थेनोस्फियर काय आहे? इट इज अ वीकर झोन इन द अप्पर मेंटल. ठीक आहे. एकदा बघून घ्या ओल्कॅनो डेफिनेशन काय आहे. ही अशी एक जागा आहे ज्या जागेमधून गॅसेस, ॲशेस, त्याचबरोबर मोल्टन रॉक बाहेर पडतं. ठीक आहे. आणि ग्राउंडला येतं, आपल्या ग्राउंडवर येतं, अर्थच्या सरफेसवर येतं. आणि मग ती जागा कोणती आहे? तर ती ॲस्थेनोस्फियर. ठीक आहे. मग अर्थच्या कुठेही जी काही गोल अर्थ आहे आपली, ठीक आहे, तर अर्थच्या कोणत्याही भागामध्ये जर ओल्कॅनो होत असेल तर मग तिथं जो काही लावारस निघतो तो कोणत्या भागामधून येतो अर्थच्या? तर ॲस्थेनोस्फियरमधून. ठीक आहे. नंतर बघा आता जे काही इरप्शन आहे, जो काही लावा बाहेर येतो तर त्यामध्ये नेमकं असतं काय? तर त्यामध्ये असते ॲश, नंतर ॲश म्हणजे काय? राख, नंतर डस्ट म्हणजे धूळ, गॅस. मग गॅसमध्येही कोणते गॅस? नायट्रोजन कंपाऊंड्स, सल्फर कंपाऊंड्स आणि आणखी काही मायनर अमाऊंट ऑफ गॅस असतात, म्हणजे काही कमी प्रमाणात एकदम मायनर अमाऊंटमध्ये असतात. तर ते गॅस कोणते आहेत? क्लोरीन, हायड्रोजन आणि ॲर्गॉन. ठीक आहे. या प्रकारचे गॅस त्यामध्ये असतात. हे येऊ शकतं आपल्याला मल्टी ऑप्शन जे असतील तर त्यामध्ये देऊ शकतं की ओल्कॅनिक इरप्शनमधून कोणकोणत्या गोष्टी बाहेर पडतात तर त्यामध्ये हे विचारू शकतं. ठीक आहे. नंतर बघा आता ओल्कॅनोचे टाईप्स कोणकोणते आहेत. ठीक आहे. आपण ओल्कॅनो म्हणजे काय बघितलं आणि त्या संदर्भात काय जे काही बाहेर पडतं ओल्कॅनोमधून तर ते बघितलं. आता बघा ओल्कॅनो संदर्भात आणखी दोन गोष्टी शिकून घ्या जे आपण याआधी सुद्धा डिस्कस केल्या आहे. लावा, ठीक आहे, आणि मॅग्मा. लावा आणि मॅग्मा या दोन बाबीमधला फरक डिस्कस केला होता आपण याच्या आधी सुद्धा. एकदा परत बघूया.
मॅग्मा म्हणजे काय आणि लावा म्हणजे काय? जेव्हा व्होल्कॅनिक इरप्शन, ठीक आहे, जेव्हा व्होल्कॅनिक इरप्शन आपल्या अर्थच्या क्रस्टच्या आतमध्ये असतं, इनसाइड असतं, तेव्हा त्याला काय म्हटलं होतं आपण? मॅग्मा. आणि जेव्हा ते सरफेसला येतं तेव्हा त्याला काय म्हटलं होतं आपण? लावा. ठीक आहे, याची मी ट्रिक सांगितली होती तुम्हाला की MI. ठीक आहे, MI जे मोबाईल वापरतो आपण, MI. तर MI आपला इझिली लक्षात राहून जाते आणि मग याच्यावरूनच आपण काय ठेवू शकतो लक्षात? हे मॅग्मा आणि लावा. आता ते कसं बघा, मॅग्माचा M आणि I म्हणजे काय? इनसाइड, म्हणजेच मॅग्मा इनसाइड आणि लावा आउटसाइड. ठीक आहे, MI होऊन तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता बघा आपण वोल्कॅनोचे टाइप्स बघूया. वोल्कॅनोचे टाइप्स कोणकोणते आहे? पहिला आहे शिल्ड वोल्कॅनो. ठीक आहे, पहिला कोणता आहे? शिल्ड वोल्कॅनो. आता आपण बऱ्याच पुस्तकांमध्ये वाचतो भेगीय ज्वालामुखी, केंद्रीय ज्वालामुखी, ठीक आहे, जागृत ज्वालामुखी, निद्रिस्त ज्वालामुखी, हे तर त्याचे टाईप आहेतच. त्याचबरोबर आणखी हे या NCERTच्या पुस्तकामध्ये आणखी त्या व्यतिरिक्त सुद्धा टाईप्स दिले. आता हे डिस्कस करूया आपण. जनरलवाले जे आहेत भेगीय, केंद्रीय, ते आपण नेहमी वाचतोच. ठीक आहे, बघा शिल्ड वोल्कॅनो. ठीक आहे, शिल्ड वोल्कॅनो काय आहे? तर शिल्ड वोल्कॅनोमध्ये काय असतं बघा, बेसाल्ट फ्लो. ठीक आहे, बेसाल्ट फ्लो वगळता म्हणजे काय, जे भेगीय ज्वालामुखी आहे आणि त्यामधून जो काही लावारस निघतो, ठीक आहे, आणि तो कोणत्या खडकाचा असतो? बेसाल्ट खडकाचा. तर ते जर सोडले, ते ज्वालामुखी जर आपण सोडले, तर इतर ज्वालामुखीमध्ये सर्वात मोठा असणारा ज्वालामुखी कोणता आहे? शिल्ड वोल्कॅनो. ठीक आहे, कोणते? शिल्ड वोल्कॅनो. बेसाल्ट फ्लो वगळता जे वोल्कॅनो आहेत तर त्यामध्ये सर्वात मोठा कोणता? शिल्ड वोल्कॅनो. नंतर बघा या शिल्ड वोल्कॅनोमध्ये काय असतं, जे काही बेसाल्ट लावा बाहेर पडतो तर तो एकदम फ्लुइड फॉर्ममध्ये असतो. ठीक आहे, एकदम असा तो घट्ट असतो. ठीक आहे, मग आता तो घट्ट असल्यामुळे काय होतं, त्याची जी काही एक्सप्लोजिव्हिटी आहे, ठीक आहे, ब्रस्ट होण्याची ताकद, ठीक आहे, म्हणजे असा ब्लास्ट होण्याची क्षमता, ती काय असतं? एकदम कमी असतं. कमी का असतं? कारण की तो लावा काय असतो? एकदम घट्ट असतो, त्यामुळे तो काय असतो? एकदम असा ब्रस्ट होत नाही, एकदम असा एक्सप्लोड होत नाही. ठीक आहे, नंतर बघा या ज्वालामुखीमुळे काय तयार होतं? सिंडर कोन तयार होते. कोणते? सिंडर कोन डेव्हलप होतात. नंतर बघा याचं उदाहरण कोणतं आहे? तर हवायन वोल्कॅनो. ठीक आहे, हवायन वोल्कॅनो याचं काय आहे? एक्झाम्पल आहे. एकदा परत डिस्कस करूया. शिल्ड वोल्कॅनो काय आहे? शिल्ड वोल्कॅनोमध्ये लावा जो आहे तो एकदम घट्ट असतो. घट्ट असल्यामुळे तो एकदम असा एक्सप्लोड होत नाही, एकदम असा ब्रस्ट होत नाही, त्यामुळे त्याची जी काही एक्सप्लोजिव्हिटी आहे तर ती काय आहे? लो असते, कमी असते. ठीक आहे, दुसरा वोल्कॅनो आहे कॉल्डेरा वोल्कॅनो. कोणता? कॉल्डेरा वोल्कॅनोस. आता कॉल्डेरा वोल्कॅनो काय आहे? तर हे मोस्ट एक्सप्लोजिव्ह आहेत. ठीक आहे, मोस्ट एक्सप्लोजिव्ह म्हणजे काय? तर जो काही लावा असतो, ठीक आहे, लावा थोडा पातळ असतो. ठीक आहे, त्यामधून जो काही लावारस बाहेर येतो तो एकदम थोडा पातळ असतो, त्यामुळे त्याची एक्सप्लोजिव्हिटी आहे, एक्सप्लोर होण्याची ताकद जी आहे, क्षमता जी आहे, ती काय असते? जास्त असते. जास्त असल्यामुळे काय होतं? एकदम असा ब्लास्ट झाल्यासारखं होतं. ठीक आहे, आता इथं मी डायग्राममध्ये समजावून सांगतो तुम्हाला. ठीक आहे, आता समजा या ठिकाणाहून आपण कॉल्डेरा याच्या संदर्भात डिस्कस करत आहे. इथनं लावारस येतो आणि एकदम असा पॉवर प्रेशरने हे काय करतं? इथं वोल्कॅनो तयार करतं. म्हणजे इथनं हे क्रस्ट जे आहे आपलं हे ब्रस्ट होतं आणि इथून लावारस बाहेर निघतो. ठीक आहे, समजा आता हे लावारस बाहेर आला, असा साचला इथं. ठीक आहे, आता हे असं एक स्ट्रक्चर तयार झालं. आता काय होईल? जेव्हा हा लावा बाहेर येईल परत, तेव्हा काय करेल? हे आजूबाजूचं जे काही स्ट्रक्चर आहे, ठीक आहे, जे आजूबाजूचं स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर सुद्धा काय करेल? हे ब्रेक करेल. त्यामुळे हे स्ट्रक्चर काय करेल? खाली खचेल. ठीक आहे, कारण की त्याची जी एक्सप्लोजिव्हिटी आहे, ठीक आहे, त्याची जी ब्रस्ट होण्याची क्षमता आहे ती काय आहे? जास्त आहे. त्यामुळे काय करतं? हे आजूबाजूचं सुद्धा स्ट्रक्चर कोलॅप्स करतं आणि हे स्ट्रक्चर कोलॅप्स झाल्यामुळे काय होतं? अशा प्रकारचा एक क्रेटर तयार होतं. क्रेटर म्हणजे काय? कॉल्डेरा तयार होतं. एक असा सरोवरासारखा भाग तयार होतो. ठीक आहे, आणि यालाच काय म्हटलं जाते? कॉल्डेरा. ठीक आहे, समजला? म्हणजेच काय, या कॉल्डेरा वोल्कॅनोमध्ये काय होतं? जेव्हा हा वोल्कॅनो इरप्ट होतो तेव्हा मुखावरील भाग जो आहे तो खचतो आणि तो खचलेला भागच म्हणजे काय? तर कॉल्डेरा. ठीक आहे, नंतर आहे बघा तिसरा वोल्कॅनो, कॉम्पोजिट वोल्कॅनो. कॉम्पोजिट वोल्कॅनो म्हणजे काय? एकाच वोल्कॅनोमध्ये अनेक वोल्कॅनो असणे. जसे आता बघा ही वेंट म्हणजे काय? एक कन्सेप्ट समजून घ्या. वेंट म्हणजे काय? ज्या नलिकेमधून लावारसाचा पुरवठा होतो, ठीक आहे, किंवा ज्या नलिकेमधून लावारस आपल्या अर्थच्या क्रस्टमधून बाहेर येतो त्याला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये? वेंट. ठीक आहे, आता बघा ही वेंट आहे. या वेंटमधून हा लावारस बाहेर येतो. एक्सप्लोजिव्हिटी जी आहे ती काय असते? जास्त असते. समजा याची जास्त असते. आता हा लावारस बाहेर आला. ठीक आहे, नंतर काय होतं? कधी कधी इथनं असं याला
आणखी एक व्हेंट फुटतं, ठीक आहे, आणखी एक व्हेंट निघते, आणखी एक पाईप निघतो आणि इथून सुद्धा लावारस बाहेर यायला सुरुवात होतो, ठीक आहे. म्हणजे या वोल्कॅनोवरच दुसरा वोल्कॅनो एक तयार झाला, आणखी अशाच प्रकारे इकडून सुद्धा एक वोल्कॅनो तयार होतो, ठीक आहे. म्हणजे इथूनही लावारस काय होईल, बाहेर निघणं चालू होईल, ठीक आहे. म्हणजे काय, लावारसावर लावारस, सॉरी, कोणावर कोण, जे काही वोल्कॅनो कोण तयार झाला, ठीक आहे, या वोल्कॅनो कोणवर आणखी कोण तयार होतात, ठीक आहे, लावारसचे, आणि यालाच काय म्हणतो आपण, कॉम्पोजिट वोल्कॅनो, ठीक आहे, कॉम्पोजिट वोल्कॅनो. आणि या कोनला काय म्हणतो आपण, लावारसाच्या कॉम्पोजिट कोन, ठीक आहे. कॉम्पोजिट कोनबद्दल सांगायचं झालं म्हणजे आणखी इरप्शन ऑफ कॉम्पोजिट वोल्कॅनो इज मोर कूलर अँड मोर फिस्कस दॅन बेसाल्ट. आपण जसं शिल्ड वोल्कॅनोमध्ये बघितलं, ठीक आहे, शिल्ड वोल्कॅनोमधलं जे काही इरप्शन होतं बेसाल्टचं, हे कसं होतं, एकदम फ्लुइड फॉर्ममध्ये होतं, एकदम घट्ट होतं. त्याच्या कंपॅरिझनमध्ये जर आपण कॉम्पोजिट व्होल्कॅनोबद्दल बोललो तर कॉम्पोजिट व्होल्कॅनोमध्ये काय, जे काही इरप्शन आहे, जे काही लावारस आहे बाहेर पडतो तो थोडा कूल असतो आणि मोर व्हिस्कस असतो, ठीक आहे, म्हणजे पातळ असतो. नंतर आहे तिसरा बघा, फ्लूड बेसाल्ट प्रोव्हिन्सेस, ठीक आहे. चौथा कोणता आहे, फ्लड बेसाल्ट प्रोव्हिन्सेस. आता फ्लड बेसाल्ट प्रोव्हिन्सेस म्हणजे काय, मराठीमध्ये जर आपण त्याचा मिनिंग काढतो म्हटलं तर समजा भेगीय ज्वालामुखी, ठीक आहे. जसं भेगीय ज्वालामुखी आहे तर भेगामधून काय होतं, लावारस बाहेर निघतो आणि तो लावारस असा किलोमीटर्स ऑफ एरियावर, ठीक आहे, मीटर्स ऑफ एरियावर पसरतो, ठीक आहे. म्हणजे एकदम लार्ज एरिया कव्हर करतो आणि यालाच काय म्हणतो आपण, फ्लड बेसाल्ट प्रोव्हिन्स, ठीक आहे. म्हणजे जसं इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर आउटपोर ऑफ हायली फ्लुइड लावा दॅट फ्लो फॉर लॉंग डिस्टन्सेस, ठीक आहे. हेच आहे फ्लूड बेसाल्ट प्रोव्हिन्सेस. आणि मग याचं एक्झाम्पल काय आहे, बेस्ट एक्झाम्पल आहे बघा याचं, डेक्कन प्लॅट्यू, ठीक आहे, महाराष्ट्र पठार, जे काही आपलं दख्खनचं पठार आहे, तर हे फ्लड बेसाल्ट प्रोव्हिन्स याचं काय आहे, एक्झाम्पल आहे. आता बघा, जे काही डेक्कन ट्रॅप आहे ते जेव्हा बनला होता तेव्हाच्या तुलनेत आणि आताचा जो डेक्कन ट्रॅप आहे, तर यामध्ये बघा पहिला सुरुवातीला जो डेक्कन ट्रॅप बनला होता तो जास्त एरिया कव्हर करत होता आत्ताच्या कंपॅरिझनमध्ये. आत्ता जो काही डेक्कन ट्रॅप आहे तो कमी एरिया झालेला आहे त्याचा, म्हणजे त्याचं काय झालं, अपक्षरण झालंय, ठीक आहे. नंतर बघा, आता आपण टाईप्स बघितले. आता वोल्कॅनो पासून लँडफॉर्म कोणकोणते तयार होतात, ठीक आहे, लँडफॉर्म काय तयार होतात वोल्कॅनो पासून, तर ते बघूया. आता एक सायकल समजून घ्या आधी. वोल्कॅनिक इरप्शन जेव्हा बाहेर येतं, ठीक आहे, किंवा आता हे आपले अर्थचा क्रस्ट आहे, इथनं वोल्कॅनो स्टार्ट झाला, आता हा वोल्कॅनो असा बाहेर यायला लागतो, ठीक आहे, आणि बाहेर येतो. आता या बाहेर येण्याच्या मार्गादरम्यान हा वोल्कॅनो बघा इथनं या फेजमध्ये काय होतो, ठीक आहे, कलर बदलूया आपण, या भागामध्ये सुद्धा, इथून इथपर्यंतच्या भागामध्ये सुद्धा काय होतो, घट्ट होऊ शकतो, ठीक आहे, आणि कूल होऊ शकतो या भागामध्ये, आणि वर आल्यावर सुद्धा काय होतो, कूल होतो, ठीक आहे. मग याच्यावरूनच रॉकचे दोन प्रकार पडतात बघा. जर हा वोल्कॅनोचा जो काही लावा आहे तो जर अर्थ क्रस्टच्या इनसाइड, ठीक आहे, आतमध्ये जर कूल होत असेल, ठीक आहे, आतमध्ये जर कूल होत असेल तर त्याला म्हटलं जातं बघा प्लुटॉनिक रॉक्स, ठीक आहे, त्याला काय म्हटलं जातं, प्लुटॉनिक रॉक्स. आणि त्याला दुसरं नाव काय आहे आणखी, इंट्रन्सिव्ह रॉक. इंट्रन्सिव्ह रॉक म्हणजे काय, तर अर्थच्या क्रस्टच्या आतमध्ये लावारस सॉलिड झाल्यामुळे, लावारस कूल झाल्यामुळे जे रॉक बनतात त्याला काय म्हणतो आपण, इंट्रन्सिव्ह रॉक. तशाच प्रकारे जेव्हा हा लावारस बाहेर येतो आणि बाहेर आल्यानंतर अर्थच्या सरफेसवर कूल होतो तेव्हा त्याला म्हटलं जातं बघा व्होल्कॅनिक रॉक्स, ठीक आहे, काय म्हटलं जाते, व्होल्कॅनिक रॉक्स. आणि त्याला दुसरं नाव आहे एक्सटेन्सिव्ह रॉक. एक्सटेन्सिव्ह रॉक, ठीक आहे, एक्सटेन्सिव्ह म्हणजे बाहेर, कशाच्या बाहेर, अर्थच्या क्रस्टच्या बाहेर, ठीक आहे. आता बघा आपल्याला पेपरमध्ये हे इंट्रन्सिव्ह रॉक्सचे एक्झाम्पल्स विचारले जातात. जसं 2019 मध्ये डाईक संदर्भात विचारलं होतं, ठीक आहे. आता हे जे दाखवलेलं मी इथं हे सर्व इंट्रन्सिव्ह रॉक आहेत, ठीक आहे, हे सर्व इंट्रन्सिव्ह रॉक्स आहेत. मग आता जर जोड्या लावामध्ये जरी आलं की बा खालीलपैकी इंट्रन्सिव्ह रॉक कोणता, असा प्रश्न जर आला पेपरमध्ये की खालीलपैकी इंट्रन्सिव्ह रॉक कोणता, तर तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. लॅकोलिथही इंट्रन्सिव्ह रॉक आहे, फॅकोलिथही इंट्रन्सिव्ह रॉक आहे, शीट्स इंट्रन्सिव्ह रॉक आहे, सिलई इंट्रन्सिव्ह रॉक आहे, डाईक सुद्धा इंट्रन्सिव्ह रॉक आहे आणि लॅपोलिथ सुद्धा इंट्रन्सिव्ह रॉक आहे. यामध्ये आणखी एक लिहायचं राहिलं बॅथोलिथ, ठीक आहे. बॅथोलिथ हा रॉक सुद्धा कसा आहे, इंट्रन्सिव्ह रॉक आहे, ठीक आहे. हा असा विचारू शकतं किंवा जोड्या लावामध्ये सुद्धा विचारू शकतं, जसं 2019च्या राज्यसभा पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे. बघा आता या रॉक संदर्भात आपल्याला डिटेल डिस्कस करणं महत्त्वाचं ठरेल, कारण की त्याचे शेप्स आणि ते रॉक याच्या जोड्या सुद्धा आपल्याला पेपरमध्ये येऊ शकतात, ठीक आहे. सर्वात पहिल्यांदा आपण डिस्कस करूया लॅकोलिथ, ठीक आहे.
लॅकोलिथ काय आहे बघा, लॅकोलिथ रॉक म्हणजे काय, हा बनतो कशापासून, लावारसपासून, ठीक आहे, म्हणजे हा इंटेन्सिव्ह रॉक आहे, ही एक गोष्ट क्लिअर झाली. आता बघा या लॅकोलिथमध्ये स्ट्रक्चर कसं असतं, हा वरचा जो आहे वरचा डोम शेप असतो, ठीक आहे, आणि त्याचा जे काही बेस आहे सरफेस जो बेसचा जो काही भाग आहे हा एकदम असा प्लेन असतो, ठीक आहे, आणि त्याला खालून लावारस पुरवठा करणारी एक काय असते, नलिका असते, ठीक आहे. डोम शेप असतो याचा, कोणता शेप, डोम शेप. एक मी डायग्राम काढून दाखवतो रॉक तुम्हाला, ठीक आहे. हा अशा प्रकारचा हा जर रॉक असेल तर हा कोणता आहे, लॅकोलिथ. इव्हन तुम्हाला डायग्राम सुद्धा अशा प्रकारची डायग्राम सुद्धा पेपरमध्ये देऊ शकतं आणि विचारू शकतं की हा रॉक कोणता, तर तुम्हाला ओळखता आला पाहिजे लॅकोलिथ. ओळखण्यासाठी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, हा असा छत्रीसारखा दिसतो, ठीक आहे, संपला विषय. नंतर आता दुसरा रॉक डिस्कस करूया आपण, सील, ठीक आहे. दुसरा कोणता, सील. आता सील बघा, हा आळवा जो रॉक आहे, ठीक आहे, म्हणजे लावारस जेव्हा बाहेर येतो आणि लावारस बाहेर येत असताना ज्या खडकांमध्ये आडव्या भेगा असतात, ठीक आहे, क्रस्टमध्ये आडव्या भेगा असतात, त्या भेगांमध्ये तो लावारस सॉलिडिफाईड होतो आणि सॉलिडिफाईड झाल्यामुळे रॉक तयार होतो, त्याला म्हटलं जातं सील, ठीक आहे. मग आता आडवे जे रॉक आहेत ते दोन आहेत, एक आहे शीट्स आणि दुसरा आहे सील. मग या दोन्हीमध्ये फरक काय आहे बघा, दोन्हीमध्ये फरक एकच आहे की जे सील आहेत ह्या सीलची जाडी जी आहे, तर सीलची जाडी काय आहे, जास्त आहे, आणि शीट्सची जाडी काय आहे, कमी आहे. शीट्स थोड्या पतल्या आहेत आणि सील्स जे आहे ते थोडे जाड आहेत, ठीक आहे. सील कशा प्रकारचे रॉक आहेत, हे होरिझॉन्टल रॉक आहेत, हे कसे आडवे रॉक आहेत, ठीक आहे. नंतर आहे तिसरा प्रकार डाईक, ठीक आहे, डाईक. आता हे डाईक जे आहे हे जेव्हा लावारस असा बाहेर येतो, लावारस बाहेर येताना जे उभे खडक तयार होतात, ठीक आहे, खडक कसे तयार होतात, उभे तयार होतात, तर त्याला म्हटलं जाते डाईक, ठीक आहे. हे परपेंडिक्युलर टू द ग्राउंड असतात, ठीक आहे, ग्राउंडला कसे असतात, परपेंडिक्युलर असतात. 2019 मध्ये डाईकवर प्रश्न विचारलेला आहे, ठीक आहे. नंतर आहे लॅपोलिथ, ठीक आहे, लॅपोलिथ. हा बघा हा लॅपोलिथ आहे, हा सॉसर शेप, कोणता शेप, सॉसर शेप. सॉसर शेपचा जो काही रॉक आहे तर तो कोणता, लॅपोलिथ. आणि याला दुसरं म्हणजे आणखी सांगायचं झालं म्हणजे याचा जो शेप आहे तो असा कॉन्केव शेप आहे आकाशाकडे, बरोबर. नंतर आहे फॅकोलिथ, कोणता, फॅकोलिथ. आता बघा खडकांमध्ये बरेच वेळा अशा प्रकारचे वळणं आपल्याला पाहायला मिळतात, ठीक आहे. जेव्हा जे काही लावारस आहे तो बाहेर येताना जर अशा वळणाच्या वरचा भाग आणि खालचा भाग इथे साचून इथे सॉलिडिफाईड होऊन जर रॉक बनत असेल तर याला म्हटलं जाते फॅकोलिथ, ठीक आहे. द रॉक विच इज फॉर्म ॲट द अँटिक्लाइन अँड सिंक्लाइन. अँटिक्लाइन म्हणजे काय, तर वरचा भाग, ठीक आहे, आणि सिंक्लाइन म्हणजे काय, तर असा हा खालचा भाग, ठीक आहे. हा जो खालचा भाग दिसतोय आपल्याला तर याला म्हटलं जाते सिंक्लाइन, आणि हा वरचा जो भाग आहे याला म्हटलं जाते अँटिक्लाइन, ठीक आहे. नंतर एक रॉक डिस्कस करायचा राहिला आपला बॅथोलिथ, ठीक आहे, बॅथोलिथ. बॅथोलिथ म्हणजे काय, तर हा जो खालचा रॉक दिसत आहे तुम्हाला, हा एवढा मोठा एरिया, हा तर हा सर्व बॅथोलिथ रॉक आहे, ठीक आहे. सर्व काय आहे, बॅथोलिथ रॉक आहे. बॅथोलिथ रॉक सर्वात खाली असतो आणि सर्वात जास्त एरिया कव्हर केलेला असतो, ठीक आहे. हे डायग्राम मी रफ काढलेली आहे आणि म्हणजे अशा प्रकारचे डायग्राम आपल्याला पेपरमध्ये येतील, ठीक आहे. आय होप तुम्हाला लेक्चर समजलं असेल. आता बघा हे चॅप्टर कंप्लीट झालेलं आहे आपलं तिसरं. आता उद्यापासून आपण चौथ्या चॅप्टरला सुरुवात करूया आणि चौथं चॅप्टर हे अत्यंत महत्त्वाचं असेल, कारण की चौथ्या चॅप्टरवर आयोगाने एवढे वेळा प्रश्न विचारलेले आहे की आता तुम्हाला जसं जसं आपण ते चॅप्टर डिस्कस करू तेव्हा मी सांगतोच तुम्हाला कुठे कुठे प्रश्न आलेले आहे. 2019च्या पेपरमध्ये तर त्यामधून ॲज इट इज प्रश्न आलेले आहेत, ठीक आहे. चला तर मग भेटूया चौथ्या चॅप्टरमध्ये. थँक्यू.